श्री नर्मदा पुराण अध्याय 58 शूलभेद तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। उत्तानपाद राजाने सांगितले की हे देवादिदेव, हे ईश्वर, यानंतर भानुमतीने काय केले याबद्दल मला जिज्ञासा आहे, कृपा करून सांगावे। तेव्हा भगवान ईश्वर म्हणाले, ती भानुमती काही वेळ विचार करून कुंडाजवळ गेली। कुंडाचा महिमा पाहून राणी आनंदमय झाली। अनेक ब्राह्मणांना बोलून तिने त्याच वेळी सर्वांची पूजा केली। राजकुमारी ब्राह्मणांना विधीपूर्वक दान देऊन उत्तम निश्चय करून शांत चित्ताने स्थिरावली। पितृगण तसेच देवांचीही पुन्हा विधिवत पूजा करून चैत्र महिन्यातला एक पक्ष तिने तग धरला। त्यानंतर ती राणी अमावास्येला त्या पर्वताजवळ गेली। पर्वत शिखरावर चढून हात जोडून सर्व ब्राह्मणांना पाहून तिने निरोपाचे भाष्य केले। माझे माता पिता, बंधू बांधव, मैत्रिणी आदी जे आहेत त्यांची क्षमा मागून त्यांना प्रार्थना करून तुम्ही सांगा की त्यांची कन्या शूलभेद तीर्थात यथाशक्ती तप करून निज शरीर त्याग करून सर्व स्वर्ग प्राप्त झाली। ब्राह्मणांनी आश्वासन दिले, हे श्रेष्ठ व्रतधारी राणी, आपल्या मातापित्यांना आम्ही सांगू, हे सुंदर भाग्यवान, याबाबत आपण संशय घेऊ नका। तेव्हा त्या सर्वांना सोडून अर्ध्या उत्तरीय वस्त्राने पुन्हा स्वतःला घट्ट बांधून हे राजा, तिने एकाग्र चित्ताने पर्वत शिखरावरून स्वतःला झोकून दिले। तेव्हा पर्वताच्या अर्ध्य भागापर्यंत पोहोचताच अनेक सुरसुंदरी दिसल्या। त्या म्हणाल्या, महाभाग्यशील कन्ये, महातपस्विनी भानुमती, तू दिव्य विमानात बसून कैलासाकडे जा। तेव्हा सर्वांदेखत ती स्वर्गात गेली। तेव्हा श्री मार्कंडेय वदले म्हणाले, या प्रकारे तुम्हाला मी शूलभेद तीर्थाचे विस्तारपूर्वक वर्णन केले, जे मी ऋषी व देवांच्या संयोगात श्री शंकराकडून ऐकले। जो हे चरित्र तीर्थात वा देवळात वाचतो तो शतजन्माच्या महापापातून मुक्त होतो। ब्राह्मणाला मारणारा, दारुडा, चोर, गुरुपत्नीशी समभोग करणारा, गोहत्यारी, तसेच देवा ब्राह्मणाच्या धनाचे अपहरण करता, स्वामीद्रोही, मित्रघाती, विश्वासघाती, परक्यांचे घरदार हडप करणारा वा नष्ट करणारा, तराजूचे तोलमापक बरोबर न ठेवणारा, केवळ अन्यायपूर्वक व्याजाने धन कमावणारा, कन्या विक्रय करणारा, परस्त्री वहिनी, सून व कन्येशी समागम करणारा, दुसऱ्यांचा द्वेष करणारा, धर्म दूषित करणारा, असे सर्व पापी शूलभेद तीर्थाच्या प्रभावाने मुक्त होतात। हे राजा, जो हे चरित्र श्राद्धा कर्मात भोजन करताना ब्राह्मणाला ऐकवितो त्याचे पितृगण सर्वर्थाने पूर्णतया प्रसन्न होऊन मार्गी लागतात। जो जितेंद्रिय होऊन भक्तिपूर्वक पठन होत असलेले शूलभेद तीर्थाचे महात्म्य श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन सर्व कल्याणमय प्राप्त करतो। हे श्रेष्ठ पावन आख्यान पठन श्रवण करणाऱ्याचे यश आयु वर्धित करणारे आहे। अशा प्रकारे श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर स्थित शूलभेद तीर्थाचा मोठमोठ्या पापकंदाचे छेदन करणाऱ्या कुदळीप्रमाणे पुण्य महिमा मी कथन केला। पापी पुरुषच तो महिमा श्रवण करत नाहीत। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शूलभेद तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 58वा अध्याय पूर्ण झाला। ओम नमो नर्मदाये।